एखादं बीज एखाद्या माणसाकडून लावलं जातं आणि पुढे अनेक पिढ्या त्याला आपापल्या परीने वाढवत राहतात आणि त्याचा डेरेदार वृक्ष होतो. ही गोष्ट अशाच एका डेरेदार वृक्षाची आहे. ही गोष्ट सुरू होते पुण्याजवळील औंध गावात. तात्कालीन पुण्याजवळ असणाऱ्या औंध गावात सोनोपंत सावळाराम जुनवणे लहानाचे मोठे होत होते. त्यावेळी औंध गाव आजच्याप्रमाणे पुण्यात समाविष्ट झालेलं नव्हतं. त्यावेळी पुणे सुद्धा अजून विस्तारलेलं नव्हतं. जेव्हा पुण्यात लक्ष्मी रोड किंवा जंगली महाराज रोडही नव्हता, ही गोष्ट त्या काळची आहे. त्यावेळी औंध गावात राहणाऱ्या सोनोपंत जुनवणे यांचं साधारण 1924-25 साली लक्ष्मीबाई यांच्याशी लग्न झालं. या जोडीचा संसार सुखाने सुरू होता. मात्र काही वर्षात तात्कालीन ब्रिटिश सरकारने औंध गावातील जमिनी, युनिव्हर्सिटी, ITI यांसारख्या संस्था उभारण्यासाठी हस्तांतरण करायला सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित होत होत्या त्यांना तात्कालीन ब्रिटिश सरकारने भरपूर मोबदला द्यायला सुरुवात केली होती. या गोष्टीने औंध गावात अतिपैसा यायला सुरुवात झाला होता. त्यातून त्या काळी पुण्यात नव्हत्या त्यापेक्षा जास्त आणि महागड्या गाड्या त्यावेळी औंध शहरात येऊ लागल्या. गावात अनेक इम्पोर्टेड गाड्या बघून सोनोपंत जुनवणे यांना गाड्यांची आवड निर्माण झाली. लक्ष्मीबाई यांनी सोनोपंतांकडे पुण्याला स्थायिक व्हायचा हट्ट धरला. लक्ष्मीबाई यांच्या मामांचा त्यावेळी नारायणपेठेत वाडा होता. तिथे हे जुनवणे कुटुंब स्थायिक झालं. त्यावेळी पुण्यात फारशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न सोनोपंतांसमोर उभा राहिला. त्यावेळी त्यांची गाड्यांची आवड आणि त्यातली त्यांना असलेली माहिती कामी आली आणि त्यांनी कॅम्पमध्ये असलेल्या मेट्रो गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे ते पेंटिंगचं काम शिकले आणि ते त्या कामात इतके पारंगत झाले की पुढे मेट्रो गॅरेजमध्ये ते पेंटिंग इन्चार्ज झाले. सगळं सुरळीत चालू होतं. मात्र मेट्रो गॅरेजमधल्या काही सहकाऱ्यांसोबत त्यांचे वाद झाले. त्यामुळे त्यांनी मेट्रो गॅरेज सोडण्याचा निर्णय घेतला. गॅरेज सोडल्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र असलेल्या कुलकर्णी यांच्या श्री दत्त बस सर्व्हिस या ठिकाणी 4-5 वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर इथे मॉडर्न कॅफेजवळ पाषाणकर यांच्याकडून भाड्याने जागा घेऊन लक्ष्मीबाई यांच्या नावाने लक्ष्मी स्प्रे पेंटिंग वर्क्सची सुरुवात केली. या कामात ते पारंगत असल्याने कालांतराने ते या व्यवसायात स्थिरावले. तेव्हा अनेक ब्रिटिश लोक देखील त्यांचे ग्राहक होते. व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी एक फोर्ड स्टूडब्रेकर गाडी घेतली. लग्न समारंभ आदी कार्यक्रमांसाठी त्या गाडीची त्या काळी भरपूर मागणी होती. त्यासाठी ती गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. काही वर्षांनी त्यांचे थोरले चिरंजीव जयवंत जुनवणे यांनी अण्णांना म्हणजे सोनोपंत जुनवणेंना त्यांच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. जयवंत जुनवणे यांनी अण्णांना व्यवसायात मदत करत असतानाच साठवलेल्या पैशातून मुंबईतल्या एका पारशी माणसाकडून फोर्ड मर्क्युरी गाडी 1954 साली विकत आणली. त्या गाडीचा नंबर होता BML 5673 आणि ते मॉडेल होतं 1948 सालचं. त्या फोर्ड गाडीचं रूपांतर टॅक्सीमध्ये केलं. इथूनच बीजे रोवली गेली ती या व्यवसायाची. ही टॅक्सी खूप भारी होती. पेडगावचे शहाणे नावाच्या चित्रपटात एका सीनमध्ये सुद्धा ही टॅक्सी पाहायला मिळते. त्यानंतर त्यांना साथ मिळायला लागली ती त्यांचे धाकटे बंधू असलेल्या बाळासाहेब जुनवणे यांची. वडील आणि थोरले बंधू यांच्या पावलांवर पाऊल टाकत बाळासाहेब जुनवणे यांनी फियाट 1100 गाडी खरेदी केली. त्या गाडीतून रोज पहाटे ते पुणे कोल्हापूर पेपर वाहतूक करत असत. जवळपास 2-3 वर्षे हा बाळासाहेबांचा दिनक्रम होता. त्या दरम्यान त्यांचे लहान बंधू श्री भालचंद्र जुनवणे त्यांना मदत करायचे. कालांतराने यात स्थिरावल्यावर
त्यांनी या गाडीवर एक चालक कामावर ठेवला आणि त्यांनी गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला। गाड्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात त्यांना यश मिळू लागले। संपूर्ण भारतभर त्यांचे वेगवेगळ्या लोकांशी व्यावसायिक संबंध निर्माण झाले। त्यातली काही नावं घ्यायचीच झाली तर परीक्षित साहनी, विनोद मेहरा, संजीव कपूर, सुभाष सनस, रसिक शेठ धारीवाल यांसारख्या अनेक लोकांशी बाळासाहेब यांचे घरोब्याचे संबंध निर्माण झाले। गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू असतानाच त्यांना सार्वजनिक वाहतुकी संदर्भात काहीतरी व्यवसाय करायला हवा ही गरज भासू लागली। अण्णांनी काही काळ दत्त बस सर्व्हिस सोबत काम केलं असल्याने त्यांचा अनुभव गाठीशी होताच। मात्र तेव्हा एसटी बस सोडली तर सार्वजनिक वाहतुकीसाठी फारसा खाजगी पर्याय समोर नव्हता। तेव्हा गाड्यांच्या खरेदी विक्री संदर्भात त्यांची ओळख झाली होती ती नगरच्या बाबूशेठ चोपडा यांच्याशी। बाबूशेठ चोपडा यांनी फियाट खरेदी करत असताना बाळासाहेबांना आर्थिक मदत केली होती। त्यातून त्यांचे व्यावसायिक संबंध निर्माण झाले होते। भारतात त्या काळी फक्त 5च मॅटाडोर गाड्या आल्या होत्या। त्या बाबूशेठ चोपडा यांनी खरेदी केल्या होत्या। बाळासाहेबांनी बाबूशेठ यांच्याकडे एक गाडी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली। चांगले व्यावसायिक संबंध असल्याने बाबूशेठनी त्यांना ही गाडी विकली। त्या काळी जवळपास 20,000 रुपये अधिकचे मोजून ही गाडी बाळासाहेबांना विकत घ्यावी लागली होती। आंबा कलर असलेली MTJ 3044 नंबरची मॅटाडोर बाळासाहेब जुनवणे यांनी खरेदी केली आणि सुरुवात झाली ती या व्यवसायाची। वडिलांच्या पश्चात शिवाजीनगर येथील पेंटिंग वर्कशॉप बाळासाहेबांनी खरेदी केलं आणि त्याचं रूपांतर जुनवणे ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये केलं। ती गाडी भाड्याने देणं शिवाय त्या गाड्यांची खरेदी विक्री करणे या व्यवसायात ते बऱ्यापैकी स्थिरावले। हळूहळू एक एक गाडी वाढवत त्यांनी व्यवसाय वाढवायला सुरुवात केली। अशातच त्यांना या व्यवसायात साथ लाभली ते म्हणजे त्यांचे चिरंजीव असलेल्या राजन जुनवणे यांची। राजन जुनवणे यांनी 1985 साली जुनवणे ट्रॅव्हल्समध्ये काम करायला सुरुवात केली। वडिलांचं मार्गदर्शन तर होतच, या व्यवसायाचं बाळकडू अगदी आजोबांकडून वडिलांना आणि वडिलांकडून राजन यांना मिळालंच होतं। पुढे बाळासाहेब जुनवणे यांना तब्येतीच्या तक्रारी जाणवू लागल्याने त्यांनी या व्यवसायाची जबाबदारी हळूहळू राजन जुनवणे यांच्यावर सोपवायला सुरुवात केली। साल होतं साधारण 1987। राजन यांच्याकडे व्यवसायाची सूत्र आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, आता हा व्यवसाय केवळ मॅटाडोर पुरता मर्यादित ठेवून उपयोग नव्हता। व्यवसाय वाढीसाठी अजून काय केलं पाहिजे हा प्रश्न सतत त्यांच्या समोर असायचा। अशातच एके दिवशी त्यांनी वृत्तपत्रात एक जाहिरात पाहिली। केंद्र सरकारच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना ने-आण करण्यासाठी 2 टुरिस्ट टॅक्सी भाड्याने हव्या होत्या। राजन यांना यात संधी दिसली आणि त्यांनी लगोलग या संस्थेशी संपर्क करून त्याचं टेंडर भरलं। त्यावेळी जुनवणे ट्रॅव्हल्समध्ये टॅक्सी नव्हत्या आणि त्या काळी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक या व्यवसायासाठी कर्ज देत नव्हती। राजन यांनी आपल्या वडिलांना जेव्हा ही अडचण सांगितली तेव्हा त्यांच्या वडिलांनी रुपी बँकेतून राजन यांना 2 गाड्या घेण्यासाठी कर्ज घेऊन दिलं आणि मग गाड्या घेतल्यानंतर त्यांनी या गाड्या ARAI ला भाड्याने दिल्या आणि इथूनच सुरुवात झाली राजन यांच्या टुरिस्ट टॅक्सी व्यवसायाला। त्यात त्यांना त्यांचे धाकटे बंधू श्री रुपेश जुनवणे यांची मोलाची साथ मिळाली। सुरुवातीला चालक कामावर ठेवणं परवडणारं नव्हतं, त्यामुळे राजन आणि त्यांचे धाकटे बंधू रुपेश हे स्वतः त्या गाड्या चालवायचे। सकाळी अधिकाऱ्यांना त्यांच्या घरातून पिक करायचं, ऑफिसला सोडायचं आणि संध्याकाळी पुन्हा ऑफिसवरून घरी सोडायचं असा दिनक्रम चालू होता। त्यानंतर पुण्यात हळूहळू औद्योगिकरण जोम धरत होतं। अनेक कंपन्या सुरू होत होत्या। त्या कंपन्यांना
त्यांचे कर्मचारी ने-आण करण्यासाठी भाड्याने गाड्या हव्या होत्या. नेमकी ही संधी राजन यांनी ओळखली आणि त्यांनी या कंपन्यांकडे संपर्क करायला सुरुवात केली. त्यांच्या ताफ्यात असलेल्या काही मॅटाडोर त्यांनी सुरुवातीला आकुर्डीला असलेल्या अडवाणी ओव्हरलिकॉन या कंपनीला भाड्याने दिल्या. त्यावेळी त्यांना दरमहा 9,000 रुपये भाडं मिळायचं. आजच्या काळात ही रक्कम फार मोठी नसली तरी तेव्हा त्याचं मोल भरपूर होतं. मग त्यानंतर 1995 साली पिंपरी इथे त्यांनी महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम कंपनीला देखील भाड्याने गाड्या देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी अनेक बस खरेदी केल्या. कालांतराने जशी पुण्यात IT कंपन्यांची मांदियाळी सुरू झाली तशी जुनवणे यांच्या व्यवसायाची भरभराट देखील सुरू झाली. अशाच पुढे अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याचे कॉन्ट्रॅक्ट राजन यांनी मिळवले आणि व्यवसायात उंची गाठायला सुरुवात केली. एक टॅक्सी, त्यानंतर एक मॅटाडोर, 2 गाड्या असा सुरू झालेला प्रवास केवळ 5 वर्षात 21 बसेसपर्यंत राजन यांनी कल्पकतेने पोचवला. त्या काळी जोडलेल्या कंपन्यांसोबत आजही त्यांचे ऋणानुबंध कायम आहेत. जवळपास 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. ग्राहकांना आम्ही आमच्या परिवाराचे एक सदस्य समजून आम्ही त्यांना आमची सेवा देतो. कोणाचीही तक्रार आली की त्याचं त्वरित निवारण केलं जातं. त्यामुळे आमच्या सोबत एकदा ग्राहक जोडला गेला की तो कायमस्वरूपी जोडला जातो, असं राजन जुनवणे अभिमानाने सांगतात. एका गाडीपासून सुरू झालेला प्रवास आज जवळपास 200 गाड्यांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास आज 250 पेक्षा जास्त लोक जुनवणे ट्रॅव्हल्समध्ये काम करतात. त्यामुळे जवळपास तेवढ्या कुटुंबांना आज जुनवणे ट्रॅव्हल्समुळे आधार मिळतोय. हा व्यवसाय आजही एखाद्या वटवृक्षाप्रमाणे वाढतच चाललाय. व्यवसाय वृद्धी, आर्थिक भरभराट इथपर्यंतच हा व्यवसाय राजन जुनवणे यांनी मर्यादित ठेवलेला नाही. व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपत ते अनेक उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये पुणे बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना बस ड्रायव्हरचे दरवर्षी आरोग्य शिबिर भरवणे, संलग्न असणाऱ्या ड्रायव्हर लोकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्यावर उपाययोजना करणे, ड्रायव्हर क्लीनर लोकांचे हेल्थ इन्शुरन्स काढणे असो, त्यांच्या हक्कासाठी काम करणे असो किंवा अनाथ आश्रम, महिला अनाथ आश्रम यांना अगदी माफक दरात राजन जुनवणे गाडी उपलब्ध करून देतात. अगदी कोरोनासारखी भीषण परिस्थिती असताना आणि व्यवसाय पूर्णपणे बंद असताना देखील जुनवणे ट्रॅव्हल्समधील एकाही कर्मचाऱ्याला कामावरून कमी न करता त्यांचे दरमहा पगार राजन जुनवणे यांनी दिले. कोरोना नंतर दिवे गावात असलेल्या पासिंग सेंटरच्या परिसरात जवळपास 10,000 पेक्षा जास्त देशी वृक्षांची लागवड आणि जवळपास 2.25 लाख लिटर पाण्याची सिमेंट टाकी बांधण्याचं काम पुणे बस ओनर्स असोसिएशन आणि पुणे RTO यांच्या एकत्रित सहभागातून राजन जुनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आलेला आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चालक प्रशिक्षण केंद्र पुण्यात सुरू करण्याचा राजन जुनवणे यांचा मानस आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न देखील सुरू आहे. यावर्षी जुनवणे ट्रॅव्हल्सला 50 वर्षे पूर्ण होत आहे. 50 वर्षे पूर्ण होत असतानाच आता जुनवणेंची तिसरी पिढी म्हणजे सौरभ राजन जुनवणे आणि ऋत्विक रुपेश जुनवणे हे आता जुनवणे ट्रॅव्हल्सला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सक्षम होत आहे. आपले आजोबा आणि वडील यांच्याप्रमाणे सौरभ आणि ऋत्विक देखील हा व्यवसाय वाढीस लावण्यासोबत सामाजिक बांधिलकी जपत ग्राहकांचा विश्वास कमावतील यात शंकाच नाही. इयर्स ऑफ कम्फर्ट अँड सेफ्टी. जुनवणे ट्रॅव्हल्स, द बेटर ऑप्शन सिन्स 1973.